माझे आजोबा तेव्हा अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगचे कॉन्ट्रॅक्टर होते. त्यामुळे बिल्डरने त्यांच्या राहण्याची सोय तिथेच ग्राउंड फ्लोअरच्या एका रूममध्ये केली होती. घरात आजोबा, आजी आणि माझी आई आणि 4 मामा असं 7 जणांचं कुटुंब राहत होतं. त्यांच्या रूमच्या बाजूला अजून एक कुटुंब राहत होतं. ते सुद्धा तिथेच काम करणारे होते. नवरा, बायको आणि 3 मुली असं त्यांचं कुटुंब होतं. दिवस थंडीचे होते. तर झालं असं की शेजारच्या 3 मुली शेकोटी करत बसल्या होत्या. लहान असल्यामुळे जे काही हातात भेटेल ते आणून त्या मुली शेकोटीत टाकत होत्या. अचानकच त्यातील सर्वात मोठ्या मुलीला लाईटचा बल्ब दिसला. तो तिने काही विचार न करता त्या आगीत टाकला. बल्ब गरम झाल्याने तो फुटला आणि त्याच्या काचेचे तुकडे सगळीकडे उडाले. त्यातील एक तुकडा बाजूलाच बसलेल्या एका लहान बहिणीच्या डोळ्यात गेला आणि रक्त वाहू लागले. हे पाहून बाजूलाच काम करत असलेले माझे आजोबा आणि त्या मुलीची आई धावत आले. रक्त फार वाहत होते. आजोबा लगेचच त्या मुलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. सोबत मुलीचे आईबाबा सुद्धा होते. तिला हॉस्पिटलमध्ये भरती करून आजोबा परत घरी आले आणि कामाला लागले. संध्याकाळी जेव्हा आजोबा घरी आले तेव्हा त्यांनी पाहिलं की शेजारी अजूनही हॉस्पिटलमधून घरी आले नाहीत. ते आपल्या रूममध्ये आले आणि आजीला काय झालं ते सांगत होते. चर्चा झाल्यानंतर रात्रीचे जेवण आटोपून सगळेजण झोपी गेले. पण आजोबांना मात्र झोप येत नव्हती. अचानकच बाहेर कोणाच्या तरी बांगड्यांचा आवाज त्यांना येऊ लागला. त्यांनी विचार केला की बाजूच्या आले असतील, म्हणून त्यांनी आवाज दिला, ताई आलात का हॉस्पिटलमधून? पण बाहेरून काहीच उत्तर आले नाही. तेव्हा त्यांनी अजून एकदा आवाज दिला, ताई मुलगी कशी आहे? तेव्हा त्यांना बाईच्या रडण्याचा आवाज आला. तेव्हा त्यांना वाटले की मुलीचं काही बरं वाईट तर झालं नाही ना, म्हणून ते धावत दरवाजाकडे गेले आणि दार उघडलं. पण बाहेर कोणीच नव्हतं. त्यांना वाटलं त्यांना भास झाला असेल, म्हणून त्यांनी दरवाजा लावला आणि परत येऊन बिछाण्यावर पडले. काही वेळ विचारात गेला असेल. इतक्यातच पुन्हा बाहेरून कोणीतरी पाणी ओतत असण्याचा आवाज आला आणि सोबत बांगड्यांचाही आवाज झाला. यावेळी आजोबांनी आवाज दिला नाही. ते हळूच उठले आणि दरवाजाजवळ गेले. तेव्हा त्यांना कोणीतरी चालत पुढे जाते याचा आवाज आला. त्यांनी हळूच दरवाजाची कडी उघडली आणि पाहून थक्क झाले. बाजूवाली बाई हातात पाण्याने भरलेला एक डब्बा तो घेऊन समोरच असलेल्या खाडीजवळच्या जंगलात जात होती. आजोबांनी विचार केला की एवढ्या रात्री ही बाई एकटीच शौचास जंगलात का जाते, म्हणून ते तिला आवाज देणार. तेवढ्यातच मागून आजी आली आणि त्यांनी त्यांना विचारले की एवढ्या रात्री तुम्ही इथे एकटेच काय करताय? ते म्हणाले, अगं ती बघ, बाजूवाली एकटीच कुठेतरी चालली आहे, तेही जंगलात. आजीने समोर नजर टाकली पण तिला काही दिसले नाही. आजी म्हणाली, तिथे तर कोणीच नाही आहे. तेव्हा आजोबा म्हणाले, तू वेडी आहेस का? ही काय? मला तरी इथेच समोर जाताना दिसते, थांब तिला आवाज देतो. तेव्हा आजीने सांगितले की कोणीच नाही आहे, तुम्ही आधी घरात चला. आणि ती आजोबांना खेचतच घरी घेऊन आली. ती रात्र ते दोघे पण झोपले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या बाईचा नवरा घरी आला. तेव्हा आजोबांनी त्यांना विचारलं की मुलगी कशी आहे आणि ताईंना एकटंच का घरी पाठवलं? तेव्हा तो म्हणाला की मुलगी बरी आहे आणि ही तर रात्रभर हॉस्पिटलला होती. तू काय भूतभीत पाहिलं की काय? आणि तो हसायला लागला. पण आजोबा मात्र विचारात पडले की मग रात्री मी नक्की पाहिलं ते काय होतं. विचार करत करत आजोबा आपल्या कामावर निघून गेले. दुपारचे 12 वाजले असतील. आजोबा घरी परत येत होते. 2 मिनिटांच्या अंतरावरच घर आले होते. अचानकच त्यांना आजी भेटली. त्यांनी तिला विचारलं की तू कुठे निघाली? तेव्हा ती हसली आणि म्हणाली, तुम्हालाच बघायला आली आहे. चला
दुसऱ्या माळ्यावर एक बाई पडली आहे, रक्त येत आहे खूप. आजोबांनी विचार केला की बिल्डिंग तर अंडर कन्स्ट्रक्शन आहे, मग तिथे कोण कसं गेलं आणि कसं पडलं? आणि असं काही झालं असेल तर मालक आपल्यालाच ओरडतील, तुम्ही नीट लक्ष देत नाहीये म्हणून. आजोबा आणि आजी त्या दिशेने धावत निघाले. बिल्डिंग जवळ आली तशी आजी आजोबांना बघून हसू लागली आणि त्यांच्यापेक्षा वेगाने धावू लागली. आजोबा हे पाहून चाट झाले, पण त्यांना पटापट वर जाऊन झालेला प्रकार बघायचा होता. ते आजीच्या मागे धावत गेले. फर्स्ट फ्लोअर त्यांनी चढला तशी आजी बोलली की लवकर या आणि पहा. आजी त्यांच्या पुढे होती. ते सेकंड फ्लोअरवर आले. पाहिलं तर तिथे काहीच नव्हतं. त्यांनी आजूबाजूला पाहिलं, सगळं काही सामसूम होतं आणि त्यांच्या लक्षात आलं की आजी सुद्धा दिसत नाही आहे. तेव्हा ते तिला आवाज देणार. इतक्यातच खालच्या फ्लोअरवरून आजी धापा टाकत वर आली आणि बोलली, तुम्ही धावत वर का आलात? काही झालंय का इथे? तेव्हा आजोबांना कळून चुकलं की इथे काहीतरी धोकादायक आहे आणि लगेचच त्यांनी आजीचा हात धरला आणि तिला म्हणाले की चल खाली इथून. त्याच दिवशी ते सगळे त्यांच्या मोठ्या भावाच्या घरी शिफ्ट झाले. पण ते काय होतं याची विचारपूस जेव्हा त्यांनी आजूबाजूला केली तेव्हा एका कामगाराने सांगितलं की तुमच्या आधी इथे एक कामगार आणि त्यांचं कुटुंब राहायचं. काम करता करता इथली बाई दुसऱ्या माळ्यावरून खाली पडली होती, ती थेट तुमच्या घराच्या दरवाजासमोर. तेव्हा आजोबांना कळून चुकलं की तो सगळा प्रकार काय चालू होता ते. निशी तशी हुशार व सुंदर मुलगी. कॉलेजमधून तिने यंदाच पदवी प्राप्त केली. मस्त लहान कुटुंबात वाढलेली. घरचे पण सर्व चांगले. आता फक्त एकच ध्येय होतं तिचं, छान अशी नोकरी करायची. वय तसं 21 म्हणून लग्नासाठी खूप वेळ होता. पुण्यात काही नोकरीची कमी नाही. निशाने 4 ते 5 ठिकाणी मुलाखती दिल्या. त्यापैकी एका ठिकाणी तिची निवड झाली, पण ती कंपनी शहरापासून लांब होती आणि तिचा पहिलाच प्रयत्न होता म्हणून सर्वांनी होकार दिला. कंपनीच्या माध्यमातून तिला ज्या योजना मिळणार होत्या त्यासाठी तिला 6 महिने कसरती कराव्या लागणार होत्या, म्हणून ती तयार झाली. 6 महिने असे जातील या आशेवर. निशा ज्या कंपनीत कामाला लागणार होती तिथं जाण्यासाठी तिला 1.5 ते 2 तास प्रवास करावा लागणार होता. बोलता बोलता रुजू होण्याची तारीख जवळ आली. ती सोमवारी सकाळी ठीक 10ला ऑफिसमध्ये पोहोचली. पहिला दिवस म्हणजे जरा जास्तच कंटाळवाणा. सगळे नवीन भूत असल्यासारखे बघत असतात. प्रत्येकाला आपली ओळख सांगणे. कोणीतरी जरा जास्तच शायनिंग मारतं तर कोणी नवीन आलेल्या पाहुण्याचं मनापासून स्वागत करतं. असा तिला अनुभव आला. आता निशाला हळूहळू रोजची सवय होऊ लागली. तिच्या कंपनीतील काही लोक बाईकवर तर काही स्कूटीवर तर काही बस किंवा खाजगी गाड्यातून येणारे होते. पण निशाच कंपनीपासून लांब राहणारी एकमेव व्यक्ती होती. म्हणून की काय तिला 15 ते 20 मिनिट उशीर झाला तरी कोणी काही बोलत नसे. 2 महिन्यात तिने अशी काही हुशारी दाखवली की तिचं कौतुक होऊ लागलं होतं. असंच एके दिवशी निशा महिन्याअखेरीस पेंडिंग कामात व्यस्त होती. कधी 6 वाजून गेले तिला समजलेच नाही. तिच्या एका मैत्रिणीने तिला जाता जाता हाक मारली. तेव्हा निशाचं लक्ष घड्याळाकडे गेलं. चक्क 6:45 झाले होते. एव्हाना तिच्या सोबतीला कोणीच नव्हते आणि त्यात तिची बस निघून गेली होती. आता मात्र तिला खूप टेन्शन आलं, पण आपल्या मनावर संयम ठेवत ती निघाली. आज तिला लॉंग रूटची गाडी मिळाली होती. गाडीत जास्त प्रमाणात पुरुषच होते. चेहरे बघण्यासारखे होते. निशा आतून खूपच घाबरली होती, पण लवकरात लवकर तिला घरी जायचे होते म्हणून ती मुख गिळून गप्प राहिली. रोज घरी जाताना जो आनंद असायचा आज ती जागा भीतीने घेतली. तोच रस्ता आज अनोळखी वाटत होता. मध्ये एक 10 ते 20 मिनिटांसाठी असा रस्ता लागायचा जिथे आजूबाजूला काहीच दिसत नव्हतं. तिथे निशा रोज जाताना गंभीर चेहरा करायची
आज त्याच रस्त्यावर गाडी आली आणि निशा आतून खूप घाबरली. तिला घाम फुटला होता. तेवढ्यातच गाडीचे लाईट बंद झाले. हळूहळू गाडी थांबली. पूर्णपणे शांतता पसरली होती. हृदयाचे ठोके जलद गतीने सुरू होते. त्याचा आवाज आता तिलाही ऐकू येत होता. अचानकच कोणीतरी निशाची बॅग खेचली. हे तिला खूप भयानक वाटत होतं. तिला ओरडू की पळू असं झालं होतं. झटापटीत तिने शेवटी बॅग सोडून दिली आणि ती पळतच खाली उतरली. एका मिनिटात गाडी जागेवरून दिसेनाशी झाली. नॅशनल हायवेवर ती एकटीच. डोळ्यात पाणी कधी आलं तिला कळालंच नाही. सर्व गाड्या सुसाट वेगाने पळत होत्या. निशाने जीन्सच्या खिशात हात घातला, पण मोबाईल कुठे? सर्व चेक करून झालं. मग लक्षात आलं की मोबाईल बॅगमध्ये गेला. सर्वत्र अंधार पडला होता. निशाला आपण संकटातून सुटलो की अडकलोय हेच कळत नव्हतं. 5 मिनिटे ती घरच्यांना आठवून खूप रडली आणि घरी देखील तेच चित्र होतं. रोज वेळेवर येणारी कन्या अजून नाही आली. 8:30 वाजून गेले. फोनवर फोन करत होते पण मोबाईल बंद. घरच्या हातात टेन्शनमध्ये आले. काय करावे कळेना. तेवढ्यात आईला तिची जुनी गोष्ट म्हणजेच सवय आठवली. निशाला महत्त्वाच्या व्यक्तीचे नंबर आणि पत्ता लिहून ठेवायची सवय होती. टेक्नॉलॉजी कितीही पुढे गेली तरी वेळ प्रसंगी अशा गोष्टीच उपयोगी येतात हे तिला माहिती होतं. आईने पटकन तिच्या रूममध्ये जाऊन डायरी चेक केली. त्यात तिची मैत्रीण रेणुका तिचा नंबर भेटला. रेणूबद्दल घरच्यांना काही गोष्टी निशाच्या बोलण्यातून माहिती होत्या. आईने पटकन फोन केला तेव्हा समजलं की आज जास्तीच्या कामामुळे तिला उशीर झाला होता. थोडी भीती कमी झाली. पण मग मोबाईल? त्यावर निशाचे बाबा म्हणाले, अगं बॅटरी लो झाली असेल, आपण अजून थोडा वेळ वाट बघू. इकडे निशा आता खूप घाबरली होती. कुठे जायचे तिला काहीच ठाऊक नव्हते. बघेल तिथे अंधार. गाडी आली की काय तो तेवढाच प्रकाश. पण एकही गाडी थांबली नाही की तिनं भीतीने प्रयत्नच केला नाही. निशा चालू लागली. आजूबाजूला दाट झाडी, किड्यांचा आवाज. ना तिच्याकडे फोन होता की 1 रुपया. जे होतं ते बॅगमध्ये. हताशपणे तिने समोरचा रस्ता धरला. चंद्राच्या मंद प्रकाशात ती एकटीच चालत होती. हायवेवर गाड्यांची तशी ये जा होती, पण शेवटी तो हायवेच. काही अंतरावर गेल्यावर तिला अंधुकशी पायवाट बाजूला दिसली. त्या वाटेवरून जायचं आणि कोणी दिसले की मदत मागायची असं निशाने ठरवलं. काही वेळ चालून झाल्यावर तिला घराच्या लाईट दिसू लागल्या. निशाला आतून हायसं वाटलं. जीवात जीव आला होता. पळतच निशा त्या जागेवर पोहोचली. ती जागा अगदीच खेडेगाव नव्हती, पण पूर्ण शहर सुद्धा नव्हती. एव्हाना तिला खूप भूक लागली होती. दुपारी 1ला जेवलेली निशा आता भुकेने व्याकुळ झाली होती. इकडे आईने घरी बिल्डिंग गोळा केली होती. रेणुकाकडून कंपनीचा पत्ता मिळाला होता आणि नंबर सुद्धा. पण फोन उचलायला कंपनीमध्ये कोणीतरी हवे ना. आता पोलीस काय, तो उपाय घरच्यांना दिसत होता. निशाला समोर एक हॉटेल दिसत होते. हॉटेल तसं बऱ्यापैकी मोठं होतं. निशाकडे पैसे नव्हते, पण एक घड्याळ होतं, ते पण साधंसुधं. आता काय करावं कळेना. तरीही ती आत गेली आणि 1 भाजी आणि 2 रोटी सांगितल्या. जेवताना मनात विचार येत होते. बाबा आपल्याला नेहमी सांगतात, वेळ प्रसंगी 1 ग्राम तरी सोनं असावं अंगावर, पण आपण फॅशन करणारे. जेवण तर झालं, पण आता बिल. टेबलावर पावती आली. आता मात्र तिला खूप टेन्शन आलं. बराच वेळ वाट बघून तिथे मॅनेजर आला. त्यांना सर्व प्रामाणिकपणे सांगितले. त्यावर ते म्हणाले, पैसे तू दिले नाही तर हरकत नाही, पण तुला काम करावे लागेल. ते होईपर्यंत हॉटेल बंद करायची वेळ होईल. मग मी तुला घरी सोडेन. यावर ती खूप खुश झाली. आभार मानून ती हॉटेलच्या मागच्या बाजूला गेली. एक वेटर तिच्या सोबतीला होता. त्याच्याकडून मोबाईल घेऊन तिने घरच्यांना आपण नीट आहोत व लवकरात लवकर घरी येऊन सर्व सांगू असे बजावले. त्यामुळे तिला आता काम करून निघायचे एवढेच लक्षात होते. निशाला आहे ते काम सांगून वेटर तिथून निघून गेला. निशा कामाची सुरुवात करणार तोच तिथे मॅनेजर आला.
त्याने निशाला विहिरीतून पाणी काढून मग भांडी घासायला सांगितले, पण निशाला एक बजावले, तू विहिरीतून पाणी फक्त 11 वाजेपर्यंत काढू शकते. 11 नंतर तू विहिरीतून पाणी काढू नको. हातातले घड्याळ काढताना निशाने पाहिले की 10 वाजले होते. समोरचा भांड्यांचा पसारा तिला लवकरात लवकर आवरायचा होता. विहिरीतून पाणी काढताना निशाने आजूबाजूला नजर फिरवली. आजूबाजूला दाट झाडी, समोर हॉटेल आणि ती विहीर. निशाने भांडी घासताना एक विचार केला की एवढं भलं मोठं हॉटेल असताना विहिरीतून पाणी का काढायचं, आणि ते काका असं का म्हणाले 11 नंतर विहिरीतून पाणी काढू नको. निशाने स्वतःची समजूत काढत असं म्हटलं की कदाचित 11ला हॉटेल बंद होत असेल, आणि ती काम करू लागली. एक कमालीची गोष्ट म्हणजे निशा तिथे काम करताना एकही व्यक्ती तिथे आला नाही. निशा भांडी घासत होती. 10:30च्या सुमारास ती विहिरीतून पाणी उपसू लागली. शेवटी हॉटेलचीच भांडी ती कशी कमी असतील. एव्हाना निशा भांडी घासून घासून खूप व्याकुळ झाली होती, पण तिला हे काम करावं लागणार होतं, कारण एवढ्या मोठ्या संकटात सापडली असताना तिचं नशीबच काय होतं की तिला अशी मदत मिळाली. काम उरकत आलं होतं. आता फक्त थोडीच भांडी राहिली होती, पण या भांड्यांच्या गराड्यात निशाचं घड्याळावरून लक्ष हटलं. 11ला 2 मिनिटे कमी असताना ती विहिरीच्या जवळ जाऊन पाणी उपसू लागली. शेवटी तिच्या नशिबात तेच होतं जे आता घडणार होतं. निशाने पाणी काढायला हातातील बादली खाली सोडली, पण वर येताना पाणी कुठे आलं होतं? त्यात होतं रक्त. निशा ते पाहून खाली कोसळली. तेवढ्या जागेवर ती एकटीच होती. थोड्या वेळाने एक वेटर तिथे आला. त्याने आरडाओरडा करत सर्वांना जमा केलं. एवढ्या वेळात तिथे कोणीच नव्हतं, आणि अचानक 10 ते 12 डोकी धावत आली. मॅनेजरच्या एव्हाना सर्व प्रकार लक्षात आला होता. आता त्याने आपल्या सहकाऱ्यांना निशाला तिथून उचलून आतमध्ये घेऊन जाण्यासाठी सांगितलं. आता निशा शुद्धीवर आली होती. निशा सर्वांना मागे सारत त्या विहिरीकडे पुन्हा निघाली. तिने पुन्हा विहिरीमध्ये बादली टाकली, पण पाणी नव्हतं त्यात. ती रिकामी आली. लांबून मॅनेजर आणि बाकीचे लोक हा सर्व प्रकार बघत होते. मॅनेजर मनात पुटपुटला की हिने 11ची वेळ पाळली असती तर ही गोष्ट सर्वांसमोर आली नसती. पण असं काय होतं त्या विहिरीमध्ये, आता हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता लागली होती. निशावर जादू केल्यासारखं ती विहिरीत बादली टाकायची, रिकामी बादली बाहेर यायची. असंच खूप वेळ चालू होतं. शेवटी कंटाळून मॅनेजरने सर्वांचं तोंड बंद करण्यासाठी काय प्रकार आहे ते सांगायला सुरुवात केली. 4 वर्षांपूर्वीची गोष्ट होती. हॉटेलचे मालक आणि त्यांचा मुलगा यांच्या दोघात प्रॉपर्टीवरून वाद व्हायचे. एक दिवस कंटाळून मालकांनी या विहिरीत जीव दिला होता, पण आत्म्याला मुक्ती मिळाली नव्हती. त्यांनी ज्या वेळेस विहिरीत उडी मारली ती वेळ रात्री 11ची होती, म्हणून रोज रात्री 11ला त्या विहिरीतून पाणी गायब व्हायचं आणि त्यांचं रक्त असायचं. एवढ्या वर्षात मॅनेजरने 11च्या आधी सर्व आटोपून हॉटेल बंद केले होते, पण आज निशामुळे पहिल्यांदाच हा प्रकार सर्वांसमोर आला होता. आता महत्वाचं होतं की मालकांच्या आत्म्याला शांती मिळवून देणं. मालकांच्या निधनानंतर 1 वर्षात त्यांचा मुलगाही गेला होता. त्यांचं स्वतःचं असं कोणीही नव्हतं. फक्त विश्वासावर मॅनेजर हे हॉटेल चालवत होते. मॅनेजरनी ठरवलं की निशानी त्या गोष्टीला हात घातला आहे, तर आता ती गोष्ट निशात संपवेल. मॅनेजर पुढे गेले आणि त्यांनी निशाला मागे घेतलं. आधी तिला शुद्धीवर आणणं खूप महत्वाचं होतं. 5 मिनिटांनी निशा शुद्धीवर आली. मॅनेजरने तिला सर्व प्रकार सांगितला. निशाला हे सर्व ऐकून काय करू आणि काय नको हेच सुचत नव्हतं, पण काय करायचं नक्की हे कोणालाच समजत नव्हतं. शेवटी निशा त्या विहिरीजवळ गेली. तिने दोन्ही हात जोडले आणि झालेली चूक सांगायला सुरुवात केली. काही सेकंदातच समोर अंधुकशी सावली दिसू लागली. सर्व हा प्रकार आश्चर्यचकित होऊन बघत होते. निशा बोलत जरी असली तरी मनातून ती पूर्णपणे घाबरली होती, कारण ही गोष्ट तिच्यासाठी नवीन होती आणि समोर कोणता माणूस नाही तर एक मृतात्मा होती. तसंच मालकांनीही इतक्या वर्षात कोणाला त्रास दिला नव्हता आणि आताही त्यांना कोणाला त्रास द्यायचा नव्हता.
पण निशामुळे ही गोष्ट सर्वांसमोर आली होती. निशा माफी मागत असताना समोरची आकृती अचानक हलू लागली. जोराचा वारा सुटला. बाकीचे लोक सैरावैरा पळू लागले. आता त्या ठिकाणी फक्त निशा आणि हॉटेलचे मॅनेजर आणि हॉटेलच्या मालकांची मृतात्मा एवढेच उपस्थित होते. आकृती बोलू लागली, इतकी वर्ष मला कोणीही त्रास दिला नाही. माझी सुटका तेव्हाच होणार होती जेव्हा कोणीतरी 11 नंतर येथे येणार होतं. आणि निशा, तू आलीस. तू तुझी चूक मान्य केली. माझा कोणावरही राग नाही आणि मी आता मुक्त होत आहे. मॅनेजर, हे हॉटेल माझी इच्छा म्हणून नीट सांभाळा. आणि आकृती दिसेनाशी झाली. काही क्षणातच सगळं वातावरण बदललं. जसं आधी होतं तसंच. सगळे विहिरीजवळ धावत आले. विहीर पाण्याने ओसंडून वाहत होती. झाला प्रकार विसरायचा असं सर्वांनी ठरवलं आणि मॅनेजर निशाला घेऊन तिच्या घरी निघाले. निशाच्या घरचेही आता टेन्शन फ्री झाले होते. पण नक्की काय प्रकार झाला होता हे निशाने कोणालाच नाही सांगायचं असं ठरवलं. आणि तिने घरच्यांना थाप मारली की रस्त्यात अचानक गाडी बंद पडल्यामुळे तिला घरी यायला उशीर झाला होता. निशाने मॅनेजरचे आभार मानले आणि मॅनेजरनेही निशाचे आभार मानले आणि दोघेही एकमेकांच्या वाटेला लागले.